नमस्कार मित्रांनो, मी धीरज कारके समेत माझे संयोजक आदित्य वाघ आणि सोमनाथ चाटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये नर्सेस टॉक्स फ्युचर. मित्रांनो, आपण सुरू केलेला कॅम्पेन व्हॉइस ऑफ केअर म्हणजेच हा आग काळजीचा याचा आज 4था भाग. आता याचा विषय काय असणार आहे तर लसीकरण. मित्रांनो, प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की माझ्या बाळाचं भविष्य निरोगी आणि आरोग्यदायी असावं. ठीक आहे, याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं आहे तर लसीकरण. आता ह्याच लसीकरणाविषयी आपल्या समाजात बरेचसे गैरसमज असतात, बरेचशा म्हणजे माहितीचा अभाव असतो. याच माहितीचा अभाव दूर करण्यासाठी आपण आज जोडणार श्रीमती मधुमती माळी, ज्या की गेल्या अनेक वर्षांपासून एक सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. तेच आज आपलं जे इम्युनायझेशन रिलेटेड म्हणजे लसीकरणाशी संबंधित जे काही माहिती आहे, जे काही आपले गैरसमज आहे ते दूर करणार आहे. वेलकम सिस्टर आमच्या या चॅनलमध्ये. आम्ही तुमचे खूप आभारी आहे की तुम्ही आम्हाला वेळ काढून आमच्या या लसीकरणाबाबतच्या ज्या काही अडचणी ते सोडवण्यासाठी आम्हाला सहकार्य करणार. थँक्यू. तर मला तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा की सिस्टर, नेमकं हे लसीकरण काय असतं? नमस्कार सर्वप्रथम सर्वांना. आता हे बघा, मूल हे बाळाचं पहिलं प्रेम असतं. प्रत्येक आईला असं वाटतं की आपलं बाळ हे सदृढ असावं, निरोगी असावं, त्याचं सर्व आजारापासून संरक्षण व्हावं. यासाठी सगळ्यात महत्वाचा पाया किंवा एक उपाययोजना म्हणून आपण काय म्हणू की लसीकरण हा एक मूलभूत पाया आहे. तर त्यासाठी आपल्याला बाळाचं संपूर्ण लसीकरण करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लसीकरण म्हणजे काय की लसीकरण म्हणजे आपण काय करतो की शरीरात एखाद्या संसर्गजन्य आजारापासून वाचवण्यासाठी, रक्षण करण्यासाठी आपण लस देण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण लसीकरण असं म्हणतो. एखाद्या आजारापासून वाचवण्यासाठी लस देण्याची प्रक्रिया म्हणजे लसीकरण. त्याच्यामध्ये काय करतो आपण? त्याच्यामध्ये करतो आपण की एखाद्या रोगजंतूचा कमकुवत किंवा निष्क्रिय थोडासा जो भाग आहे तो आपण एखाद्या लसीद्वारे बाळाच्या शरीरामध्ये सोडतो. मग बाळाची जी रोगप्रतिकार शक्ती असते ती त्या जंतूला ओळखायला शिकते आणि लढायला शिकते. त्यालाच आपण काय म्हणतो की अँटीबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया. आता जे तुम्ही सांगितलं की अँटीबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया, आता मग आपण हे कशासाठी करतो आणि त्याचे नेमकं फायदे काय असतात? हे आपण करतो म्हणजे कसं बाळ हे सुदृढ होणे प्रत्येक आईचं जे स्वप्न असतं, तर ते पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्याला काय करायचं? बाळाला लसीकरण द्यायचं. आणि त्याचे फायदे म्हणजे काय की बाळाचे जे येणारे जे आजार आहेत ते आजारापासून संरक्षण करणं, अकाली जे मृत्यू आहे ते मृत्यूदर कमी करणं, त्याच्यानंतर बाळ निरोगी राहणं, हे सगळे त्याचे फायदे आहेत. जेणेकरून बाळाला कुठलेही आजार होणार नाही. साथीचे रोग टाळणं, त्या सगळ्या साथीच्या रोगामध्ये मग आहे कावीळ आहे, त्यासाठी आपण कावीळ प्रतिबंधक जी लस टोचतो. रोटा व्हायरस म्हणून जे आहे दीड महिन्यापासून जी सुरुवात करतो. त्याच्यामध्ये आपण बाळाचे जे पोटाचे आतड्याचे आजार आहेत किंवा मग जुलाब, अतिसारासारखे आजार आहेत ते आपण बाळाचे कमी करतो त्याद्वारे. म्हणजे बाळाचं एकदम प्रोटेक्टिव्ह शील्ड. शील्ड आहे, बरोबर. नेमकं आता हे कसं करायचं? खरं तर बाळ जन्माला येतं तेव्हापासूनच ही खरी प्रक्रिया चालू होते. बाळाच्या जन्मानंतर आपण पहिल्यांदा पहिलं लसीकरण जे बाळाचं आहे ते आईचं दूध आहे. त्याच्यानंतर दुसरं लसीकरण जे आहे, जे आपण लसीकरण शेड्यूल म्हणजे आपण जे लसीकरण बाळाला देणार आहे ते आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो? मग ऍट बर्थ आपण काय देतो म्हणजे जन्मल्यानंतर बाळाला आपण 0 लस म्हणून जी देतो त्याच्यामध्ये आपण देतो पोलिओ कशासाठी देतो आपण बाळाला? तर बाळाला पोलिओ प्रतिबंधक लस आहे. म्हणजे पोलिओमुळे काय होतं की अपंगत्व येते, डोळेपणा, पांगळेपणा येतो. तो टाळण्यासाठी आपण बाळाला पोलिओची 2 थेंब आपण तोंडामधून देतो. त्याच्यानंतर आपण देतो बीसीजी कशासाठी देतो आपण? क्षयरोग किंवा टीबी आता माहितच आहे सर्वांना. टीबी पासून संरक्षण करण्यासाठी आपण ही बीसीजी आपण लस टोचतो. त्याच्यानंतर आपण मांडीमध्ये देतो कावीळचं इंजेक्शन. तर ते कशासाठी? बाळाला कावीळ हा आजार होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर थोड्या अंतराने म्हणजे आता हे झाले लसीकरण 0 लसीकरण, जे बाळ जन्मल्यानंतरचं लगेचच म्हणजे बाळ 2 दिवसाचं आहे, 3 दिवसाचं आहे, 5 दिवसाचं आहे, 1 महिन्यापर्यंत नाही. तर त्या 1-2 दिवसाच्या बाळाला आपण 0 लसीकरण म्हणून ते लसीकरण देतो. त्यानंतर 1.5 महिना, 2.5 महिना, 3.5 महिना, 9 महिना, 1.5 वर्ष, 5 वर्ष, 9 महिन्यानंतर सलग 6 महिन्यांनी आपण बाळाला देतो व्हिटॅमिन ए, जे तोंडातून आपण द्यायचं आहे ते आपण व्हिटॅमिन ए जीवनसत्व आहे ते आपण बाळाला
त्याचे थोड्या थोड्या अंतराने 5 वर्षापर्यंत 9 हे आपण जे डोस आहेत ते बाळाला देतो. त्याच्यानंतर 5 वर्षापर्यंत बाळाचे सलग थोड्या थोड्या अंतराने लसीकरण हे बाळाचं चालू असतं. तर बघा याच्यात कुठल्या कुठल्या आजारांचे लसीकरण? त्याच्यामध्ये मग आपण सांगितल्याप्रमाणे पोलिओ टाळण्यासाठी आहे, BCG जे आहे क्षयरोग किंवा टीबी टाळण्यासाठी आहे, कावीळ हिपॅटायटिस बी नावाचं जे आहे लस ती आपण कावीळ टाळण्यासाठी. त्याच्यानंतर आपण 1.5 महिन्याला जे पेंटा आपण देतो त्याच्यामध्ये 5 जे लसी आहेत त्या एकत्र असतात. एकत्रितपणे ती लस आपण ती बाळाला देतो. त्याच्यामध्ये मग डिप्टेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस, हिप या प्रकारचे जे आजार आहेत त्यापासून संरक्षण करण्यासाठी लढण्यासाठी आपण ती लस देतो. ती लस आहे 1.5 महिना, 2.5 महिना, 3.5 महिना. त्याच्यानंतर आपण 9 महिन्याला देतो गोवर. आता तर आधी तर गोवर होतं फक्त, आता आहे मेजल आणि रुबेला. म्हणजे रुबेला विरोधी पण आहे आणि गोवर विरोधी लढण्यासाठी पण ते आपण लसीकरण करतो. त्यानंतर मग व्हिटॅमिन ए, बाळाला डोळ्याचे आजार होऊ नये, व्हिटॅमिन जीवनसत्वाची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी आपण जीवनसत्व व्हिटॅमिन ए हे आपण 6 महिन्यांनी बाळाला देत असतो 5 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर डीपीटी आहे, डिप्टेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस यापासून संरक्षण करण्यासाठी डीपीटी लस आपण 5व्या वर्षी बाळाला देतो. मग आता सिस्टर तुम्ही मला हे एवढा मोठा प्लॅन सांगितला, 0 वॅक्सिनेशन, 1.5 महिना, 2.5 महिने, 3.5 महिने, 5 वर्षापर्यंत. आता सहसा सगळ्या पालकांच्या आता कसं आहे, आजच्या काळात सगळेच काम करतात. बरोबर. आता यांच्या बिझी शेड्यूल मध्ये समजा एखादा डोस सुटला तर मग काय करायचं? होऊ शकतं तसं, किंवा आपल्याकडे जे पेशंट ही येतात येऊन घालतात आपल्या ओपीडी मध्ये. तर समजा की ऍट बर्थ जसं तुम्ही सांगितलं पोलिओ, BCG आणि हिपॅटायटिस बी म्हणजे आपण हे 0 लसीकरण म्हणतो. समजा की हे बाळाच्या जन्मानंतर आपल्याला काही कारणाने द्यायला नाही जमलं, त्याच्यामध्ये कारणामध्ये काय येऊ शकतं? तर बाळ इथे ऍडमिट असेल तर बाळ वजन कमी आहे किंवा LBW लो बर्थ वेट बेबी आहे किंवा काही कारणाने बाळाचं काही कुठल्या जर समजा परीक्षण असतील बाळाची ती होत असतील सोनोग्राफी जे काय आहे ते, किंवा मग काही कारणाने पालक येऊ शकले नाहीत लसीकरण विभागामध्ये डोस घेण्यासाठी, तर काही हरकत नाही. आपण ह्या ज्या लसी आहेत ज्या त्यावेळेस देण्याऐवजी नंतर जर आले तरी आपण त्यांना त्या बाळाला देऊ शकतो. आता मला सांगा की आता समजा हे लसीकरण आता जसं तुम्ही उल्लेख केला की इथंच ऍडमिट आहे किंवा त्याचे काहीतरी प्रॉब्लेम, आता समजा जे बाळ दवाखान्याच्या बाहेर डिलिव्हर झाले किंवा घरी डिलिव्हर झाले त्यांचंही लसीकरण दवाखान्यात होतं का? हो होतं. कारण की आपण आपल्या ओपीडी मध्ये काय करतो की आपली जी ओपीडी आहे ती सोमवार ते शनिवार डेली 8 ते 12 या वेळेत चालू आहे. बाहेरून तळागाळातून लोक आपल्याकडे येतात आणि सगळ्यांसाठी लसीकरण हे मोफत आहे. आणि इथंच आहे असं नाही, म्हणजे त्यांच्या गावामध्ये, शहरामध्ये कुठेही असेल, महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये काही म्हणजे असे शाळा आहेत किंवा अंगणवाडी आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, उपकेंद्र आहे, RH म्हणजे ग्रामीण रुग्णालय आहे, कुटीर रुग्णालय, तिथं सुद्धा हे डोस मोफत मिळतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारचं म्हणजे आपल्याला खर्च कुठल्याही प्रकारचा करण्याची गरज नाही. मोफत हे बाळाला लस मिळू शकते. मला सांगा की हे लसीकरण हे फक्त बाळासाठीच का मोठ्यासाठी पण? हो, मोठ्यासाठी पण असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये आता 5 वर्षापर्यंत मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यानंतर आहे 10 वर्ष आणि 16 वर्ष. 10 वर्षाला पण डिप्टेरिया, टिटॅनस म्हणून जी लस आहे ती बाळाला येते आणि 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पण त्याचा जो दुसरा डोस आहे सेकंड, तो डिप्टेरिया, टिटॅनसचा आपण बाळाला देतो. तोही आपल्या इकडे अवेलेबल आहे. किंवा मग शाळेमध्ये सुद्धा हा कार्यक्रम राबवला जातो. जी मुलं मोठी आहेत म्हणजे 14 वर्षाच्या पुढे आहेत किंवा 10 वर्षाच्या 8-9 वर्षाच्या पुढे आहेत त्यांना डिप्टेरिया, टिटॅनस ही लस दिली जाते. 15-16 वर्षाची मुलं आहेत त्यांनाही डिप्टेरिया, टिटॅनस सेकंड डोस दिला जातो. मला सांगा की आता बऱ्याचशा लोकांचे प्रश्न असतात किंवा गैरसमजूत असतात की लस दिल्यामुळे बाळाला ताप आला किंवा त्याला सूज आली, मग असले काही आजार होतात का? नक्की होतात. कारण की लस दिल्यानंतर आपण जर आपल्याला साधी सुई जरी टोचली तरी आपल्याला थोडं दुखतं किंवा त्याचा थोडासा त्रास होतो. तर लस दिल्यानंतर दुखतच आहे बाळाला, थोडासा त्रास होतो, ताप येतो, साधारण ताप असतो तो, काही खूप ताप नसतो, ताप थोडासा येतो. त्याच्यानंतर काय करायचं आम्ही त्यांना सांगतो लोकांना की ताप आल्यानंतर आपण बाळाला थोडंसं थंड पाण्याची जी पट्टी आहे ती हळूवार अशी बाळाच्या त्या पायावरून जिथं मांडीला दिलेला आहे तिथं हळूवार असा थंड पाण्याच्या पट्टीने शेक द्यायचा आहे दिवसातून 5-7 वेळा, 5-7 दिवस. आणि त्याच्यासोबतच आपण काय करतो
की जे म्हणजे पेन किलर जे आहे बाळाला दुखू नये, सुजू नये, जी सूज वगैरे आलेली असते ती कमी होण्यासाठी, ती कमी करण्यासाठी आपण पॅरासिटामॉल म्हणजे जे ते देतो ते आपण दिल्यानंतर लगेचच 2 वेळा द्यायचं असतं. गेल्यानंतर लगेचच द्यायचं सांगतो आणि रात्री एकदा. त्याच्यानंतर पुढे 3 दिवस 3 वेळा आपण ते बाळाला औषध द्यायला सांगतो की जेणेकरून बाळाचा त्रास कमी होईल. आता पुढचा प्रश्न असा आहे सध्या की की माझं बाळ सुदृढ आहे, त्याचं वजन चांगलं आहे, ते हेल्दी आहे, तरी मी लस घेतलीच पाहिजे का, असे बरेच लोकांचे प्रश्न आहेत. बरोबर आहे. बाळ सुदृढ आहे तर चांगलीच गोष्ट आहे, पण ते बाळ जे सुदृढ आहे त्याला आता खूप असे आजार आहेत की जंतू आहेत, रोगजंतू आहेत, ते आपल्या आजूबाजूला फिरत असतात. तर ते त्या रोगजंतूचा शिरकाव थोड्याशा काही गोष्टीमुळे जर आपली रोगप्रतिकारक शक्ती बाळाची कमी झाली तर कुठल्याही जंतूचा असा बाळाच्या शरीरामध्ये नाकावाटे, तोंडावाटे म्हणजे जो जंतू जातो त्यामुळे बाळाला आजार पण येतो. तर ते आजार पण टाळण्यासाठी आपल्याला लसीकरण करणं हे गरजेचं आहे. त्याशिवाय पर्याय नाही. लसीकरण आपण करायलाच पाहिजे. म्हणजे बाळ सुदृढ असतो हा. तरी करायलाच हो. पाहिजे. की आता मी समजा बाळाला घेऊन जाणार लसीकरण, तर मग त्या लसीकरणाला घेऊन जाण्याच्या अगोदर मी काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजे का, काही काळजी घेतली पाहिजे का, काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे का, की आता मला उद्या घेऊन जायचं बाळाला, तर आज बाळाची परिस्थिती कशी आहे? बरोबर. त्यासाठीच आपण सांगतोच, आपण लसीकरण करतानाच आपण सांगतो की जेव्हा बाळ तुम्ही आमच्याकडे घेऊन येता किंवा लसीकरणाला तुम्ही कुठेही घेऊन जा तेव्हा बाळाला ताप नसावा किंवा बाळ आजारी नसावं, बाळ निरोगी असावं. किंवा मग ते आपण ठरवू शकत नाही. तुम्हाला असं वाटलं की बाबा आत्ताचा बाळाचा डोस आहे तो चुकतोय किंवा डोसचा टायमिंग आहे त्या ह्याच्यामध्ये बाळ आपल्या आजारी आहे. आजारी म्हणजे काय, बाळाला साधारण ताप सर्दी खोकलाय, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता, डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता की आम्ही डोस देऊ शकतो का. जर डॉक्टर म्हटले की काही साधारण ताप आहे तुम्ही देऊ शकता म्हणजे तर आपण देऊ शकतो, तसं काही हरकत नाही. फक्त बाळाला कुठलाही आजार नसावा किंवा औषध चालू नसावं त्या दरम्यान. म्हणजे समजा एखादं तापासाठीचं औषध चालू आहे, सर्दीसाठीचं औषध चालू आहे आणि आपण तसंच बाळाला देतो हे डॉक्टरांना माहित नसतं किंवा त्या लसीकरण केंद्रामध्ये आपण जे जाऊन सांगत नाही, तर तसं नाही करायला पाहिजे. की बाळाला एखादं औषध चालू असेल 3 दिवसाचं 5 दिवसाचं तर ते संपल्यानंतर तुम्ही बाळाला लसीकरण केंद्रामध्ये घेऊन येऊ शकता, काही हरकत नाही. आणि आता समजा लस दिली त्याच्यानंतर मग बाळाची काय काळजी घ्यायची? लस दिल्यानंतर मगाशी मी जसं सांगितलं की लस दिल्यानंतर काय, जे आपण हाताला जी व्हॅक्सिन देतो म्हणजे आता जसं की मिजल रुबेला आहे, IPV म्हणून आहे जे पोलिओचं इंजेक्शन आहे, तर तिथे जे हाताला आपण देणार आहे तिथं काहीच करायचं नाही, सोडायचं नाही, शेकायचं नाही, काहीही लावायचं नाही. पण पायाला जे आपण व्हॅक्सिन देणार आहे तिथं आपण काय करायचं, रुमालमध्ये बर्फ घेऊन हलका हलका असं शेकायचं आहे दिवसातून 5-7 वेळा, 5-7 दिवस. आणि जे सोबत त्याच्यासोबत जे औषध दिलेलं आहे पॅरासिटामॉल सायरप जे आहे, तर ते औषध आपण वेळेवर ज्या दिवशी लस देणार त्या दिवशी 2 वेळा द्यायचं आहे, लगेचच दिल्यानंतर घरी गेल्यानंतर आणि रात्री उशिरा, आणि त्याच्यानंतर पुढे 3 दिवस ते औषध 3 वेळा कंटिन्यू करायचं. ही काळजी घेणं गरजेचं आहे. आता सिस्टर जसं तुम्ही सांगितलं की लस दिल्यानंतर बाळाला ताप येऊ शकतो, तर लस दिली की सूज येऊ शकते, मग तिला आपण शेकून काढायचं. याच्या व्यतिरिक्त काही मेजर साईड इफेक्ट बाळामध्ये दिसून आले का, किंवा पालक घेऊन येतात बाळाला लस दिल्यानंतर माझ्या बाळाला असं होतं? बरोबर. कधी कधी काय होतं की आता आपण म्हटलं की ताप येणं हे नॉर्मल आहे, बाळाला ताप येणं, सुजणं, लाल होणं, ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. पण कधी कधी काय होतं, बाळाचा ताप खूप येतो, त्यावेळी पालक जर घेऊन आले की बाळाला पूर्ण रेडनेस आहे, म्हणजे बाळ पूर्ण लाल झालेला आहे, अशा वेळेस काय करतो आपण, डॉक्टर त्या बाळाची तपासणी करतात योग्य ती, आणि मग बाळाला आपण ऍडमिट करून घेतो 24 तासांसाठी. त्याच्यामध्ये आपण काय करतो, मग बाळाचा ताप उतरतो की नाही, चढतोय का, म्हणजे साधारण चढतो आणि लगेच उतरतो असं आहे का, औषधी दिल्यानंतर किती वेळ थांबतो, किती वेळानंतर परत येतो, ह्या सगळ्या गोष्टीची आपण तपासणी करतो. कधी कधी काय होतं, पालक आपल्याला माहिती सांगत नाही. बाळाला एखादा डोस घेतल्यानंतर, बाहेर कुठेतरी घेतलाय बाबा, तर डोस घेतल्यानंतर बाळाला कधीतरी झटके आलेले असतात, त्यावर त्यांनी काय केलं हे आपल्याला कधी कधी पालक आपल्याला सांगत नाही. त्यामुळे पालकांनी काय केलं पाहिजे की जर अशा बाळाला लस घेतल्यानंतर, काही लसी घेतल्यामुळं येतं बाळाला झटके वगैरे येतात, तर हे आधीच सांगायला पाहिजे, जेणेकरून आपण काय करू, तेव्हा त्या बाळाला आपण रीतसर ऍडमिट करून घेऊ. ऍडमिट केल्यानंतर आपण त्या बाळाची पूर्णपणे डॉक्टर हिस्ट्री घेतील, तपासणी करतील आणि बाळाच्या वयानुसार आपण त्या बाळाला लसीकरण करू आणि ऍडमिट करून घेऊ. म्हणजे काय होईल की आपलं त्या बाळावर लक्ष राहील आणि जे पुढचे जे संभाव्य धोके आहेत ते टाळले जातील. आता सिस्टर इथपर्यंत आपण आलो साईड इफेक्ट पर्यंत, अजून काही प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारतो.
की स्तनपान. आता हे बाळ 6 महिन्यापर्यंत तर कंपल्सरी स्तनपानावरच असतं. ठीक आहे. मग आता लस दिल्यानंतर बाळाला स्तनपान केलं पाहिजे का? की लस द्यायच्या अगोदर बाळाला स्तनपान केलं पाहिजे का? असे बरेच प्रश्न आहेत. बरोबर आहे. लस दिल्यानंतर, लसीकरण झाल्यानंतर बाळाला स्तनपान हे केलंच पाहिजे, कारण 6 महिने तरी आपण बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूध देत असतो. 6 महिन्यापर्यंत काय काय येतं, ऍट बर्थचे डोस येतात, 1.5, 2.5, 3.5 जे डोस येतात, त्यासाठी आपण ते दिल्यानंतर बाळाला लसीकरण केल्यानंतर आईचं दूध मिळणं हे गरजेचं आहे. स्तनपान दिलंच पाहिजे. त्याबरोबरीनं जी काही काळजी घ्यायला सांगितलेली आहे ती काळजी घेतली पाहिजे. औषधोपचार वेळेवर केला पाहिजे. आणि दुसरा प्रश्न असा आहे, जे प्रीटम बेबी म्हणजे जे वेळेच्या अगोदर जन्माला आले किंवा काही बाळ कुपोषित असतात त्यांना सुद्धा दिलं जातं लस. बरोबर, त्या सगळ्यांना दिलं जातं, कारण त्यांना तर खरी गरज आहे हे देणं. कारण आता आपण काय करतो की बाळ 1200 असू दे, 1100 असू दे, किती म्हणजे 1.2 किंवा 1.5-2 किलोग्रॅम असू दे, आपण प्रत्येक बाळाला पोलिओ, बीसीजी आणि हेपॅटायटिस बी कावीचं इंजेक्शन हे आपण प्रत्येक बाळाला देतोच. कारण त्या बाळाला त्याचं वजन कमी आहे, त्यामुळं काही इतर आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी, त्याचं रक्षण व्हावं यासाठी आपण बाळाला ह्या लसी आपण ऍट बर्थ बाळाला देतो. आपले जे देशातले लोक आहेत ते पारंपरिक गोष्टींवर खूप भर देतात. तर मग काही लोकांचे प्रश्न असे असतात की लस देण्याऐवजी मी माझ्या पारंपरिक औषधे देऊ का? अच्छा, बरोबर आहे. पण हे पारंपरिक जे औषधं आहेत ते आधीच्या काळात ठीक होतं, पण आता आपण बघितलं, आता सध्या आपण कोविड मधून बाहेर आलो, हे असे वेगवेगळे जे म्हणजे नैसर्गिक जी आपत्ती आहे जी येतली, त्यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीनं आपण बाहेर पडू शकत नाही. त्यासाठी आपल्याला योग्य त्या लसीकरणाची गरज आहे. त्यासाठी म्हणून आपल्याला योग्य ते लसीकरण करणं गरजेचंच आहे. आणि ह्या लसीकरणामुळे आपलं बाळ संपूर्णपणे सुरक्षित राहणार. थँक्यू. म्हणजे पारंपरिक पद्धती आजच्या काळात कामा नाही, लसीकरण हे गरजेचंच आहे. त्या नाही असं म्हणता येणार नाही, पण लसीकरण हे गरजेचंच आहे. ठीक आहे सिस्टर. आता लसीकरणाशी रिलेटेड 2 महत्वाच्या गोष्टी, जसं की ते लसीकरणाचं कार्ड दिलं जातं शासनाकडे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे युवी. अच्छा, हा, ह्या 2 गोष्टींवर तुम्ही मार्गदर्शन. बरोबर आहे. हे बघा, आता माझ्या हातामध्ये आहे हे लसीकरणाचं कार्ड आहे. हे आपण कधी देतो, जेव्हा बाळ लसीकरणासाठी एखाद्या लसीकरण केंद्रामध्ये जातं तेव्हा आपण हे कार्ड देतो, किंवा मग गरोदर मातेलाच आपण जे गरोदर मातेचं जे कार्ड असतं ते पण देतो आपण तिला. त्याच्यामध्ये ही संपूर्ण माहिती असते. ह्या कार्डमध्ये संपूर्ण माहिती आहे, म्हणजे आपण बाळाला कोणकोणत्या लसी देणार आहोत, कशासाठी देणार आहोत, का देणार आहोत, या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. शिवाय ह्याच्यामध्ये मातेनं आहार काय घेतला पाहिजे, बाळाची आपण कशी काळजी घेतली पाहिजे, बाळाचे वाढीचे टप्पे कशा प्रकारचे आहेत, त्याचे माइलस्टोन कसे आहेत, म्हणजे बाळ चालतं कधी, कधी रांगतं किंवा काय, त्याचे टप्पे जे आहेत वाढीचे, त्याची सगळी माहिती सांगितलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे सगळी माहिती समजते. हे कार्ड मिळवण्यासाठी काय करावं? हे कार्ड तुम्हाला जेव्हा लसीकरण केंद्रामध्ये जाता तेव्हा बाळाला लस दिल्यानंतर हे कार्ड आपल्याला मिळू शकतं. 6 महिन्यानंतर बाळाला आपण आहारामध्ये कशापासून सुरुवात करणार आहोत, म्हणजे पेय पदार्थापासून. साधारण गाईचं तूप आहे, पालकाचं तूप आहे, म्हणजे पहिल्यांदा आपण पातळ पदार्थ, नंतर अर्धघट्ट पदार्थ, नंतर घट्ट पदार्थ, त्या पद्धतीनं बाळाचं आपण खाणं चालू करतो. नंतर मग आपण जे काय आहे ते आपल्याला हळूहळू बाळाचं खाणं सुरू करू शकतो. आणि युवी, युविन मध्ये काय होतं की युविन मध्ये बाळाचं लसीकरण जे आपण करतो ते लसीकरण बाळाच्या आई वडिलांचं आधार कार्ड, त्याला लिंक असणारा फोन नंबर आपण घेतो. त्याच्यावर आपण युविन या ऍपवर जाऊन आपण लॉग इन करतो आणि त्याच्यामध्ये आपण मग संपूर्ण माहिती, म्हणजे बाळाचा जन्म कधी झाला ते आपण त्याच्यामध्ये नोंद करतो. आणि जन्मापासून पुढे 5 वर्षापर्यंत कधी कधी आपल्याला लसीकरण बाळाचं करायचं आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती त्याच्यामध्ये येणार आहे. तर ते त्यांना फोनद्वारे कळणार आहे घरी बसून, की बाळाला आपल्याला लसीकरण केंद्रामध्ये कधी न्यायचं आहे हे त्यांना कळणार आहे, जेणेकरून बाळाची लस सुटणार नाही, एकही बाळ सुटणार. बाळाला लसीकरण केंद्रामध्ये कधी न्यायचं आहे हे आपण त्यांना घर बसल्या कळू शकतो. म्हणजे बेसिकली अलार्म आहे की आता बाबा बाळाला 45 दिवस झालेले आहे, 1.5 महिना पूर्ण झालेला आहे. आधी आम्ही काय सांगायचो, कॅलेंडरमध्ये खून करून ठेवा, 45 दिवस झाल्यानंतर तुम्हाला बाळाला घेऊन जायचं आहे. ते कधी कधी विसरलं जायचं, पण आता त्यांना हे विसरलं जाणार नाही, कारण हे त्यांना फोनद्वारे कळणार आहे की फोनमध्ये मेसेजच येणार आहे.
की बाळा 1.5 महिना झालेला आहे, तुम्ही लसीकरण केंद्रामध्ये बाळाला डोस देण्यासाठी घेऊन जा. अशा पद्धतीने हे 5 वर्षापर्यंत चालू राहणार. सिस्टर, आता आपला लास्टचा शेवटचा टप्पा म्हणजे की वॅक्सिन रिलेटेड काय गैरसमज आहे लोकांच्या मनात? सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे हा. मला ऐकून हसू आलं की लस घेतल्यामुळे बाळांमध्ये नपुंसकता येते, हे जे गैरसमज आहे लोकांच्या मनात, याच्याबद्दल तुम्ही लोकांचं मार्गदर्शन करा. बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे. गैरसमज तर आहेतच. पहिला तर गैरसमज काय आहे की लसीकरण घ्यायची काय गरज आहे, हा प्रश्न आहे. बाळ आमचं निरोगी आहे, सदृढ आहे, मग बाळाला लस द्यायची काय गरज आहे, हा तर पहिला प्रश्न आहे. त्यामुळे बाळ आणखीनच आजारी पडतं. कधी कधी असं होतं की म्हणजे त्या बाळाला बंधत्व येतं. थँक्यू सिस्टर, तुम्ही आमचे जे डाऊट्स होते, जे आमच्या पब्लिकचे डाऊट्स होते ते बरे क्लिअर केले. तर तुम्हाला लोकांना किंवा आपल्यासारख्या नर्सेसला या इम्युनायझेशन रिलेटेड काय सल्ला द्यायचा? याच्यामध्ये आता आपला नर्सेसचा रोल काय आहे की बाळाला संपूर्णपणे लसीकरण जाणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. लसीकरणामध्ये बाबतीत ज्या त्यांच्या मनामध्ये ज्या गैरसमजुती आहेत त्या काढून टाकल्या पाहिजेत. त्यांना समजून सांगितलं पाहिजे, जनजागृती घडली पाहिजे. त्यामुळे काय होईल की इथून पुढे जी बाळं आहेत ती निरोगी असतील, त्यांचं सर्व आजारापासून संरक्षण होईल आणि लसीकरण हे एक सुरक्षा कवच आहे हे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी बिंबवलं गेलं पाहिजे की जेणेकरून ते बाळाला स्वतःहून पालक तयार होतील बाळाला लसीकरण करण्यासाठी. मी एक छोटीशी इथं स्लोगन तयार केलेली आहे की टाळायचे असतील बाळाचे आजारपण तर वेळीच करा बाळाचे संपूर्ण लसीकरण. कारण हेच आहे बाळाच्या योग्य वाढीचे आणि उत्तम आरोग्याचे समीकरण. धन्यवाद.